घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रणदिवे कुटुंबियांनी आता कंबर कसलेली आहे आणि त्यांनी कष्ट करून 32,000 रुपये जमवलेले आहेत. त्या गोष्टीचा आनंद त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आपण कष्ट करून 32,000 रुपये जमवू शकतो या गोष्टीचा कितीतरी आनंद त्यांना झालेला आहे. जानकी, ऋषी, सारंग, सौमित्र सर्वजणच खुश आहेत. तर त्यांची ओवी देखील आता त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आलेली आहे. तिने तिची पिगी बँक आणलेली आहे आणि ती सर्वांसमोर ठेवून म्हणते की या पिगी बँकेतले सगळे पैसे आता आपण वापरूया. आपण यापासून तुम्हाला जे पाहिजेत ना ते पदार्थ बनवण्यासाठी ह्या पिगी बँकेतले पैसे घेऊया. तेव्हा सर्वांचेच डोळे भरून येतात. एवढूशा ओवीला देखील समजतंय की घरावर काय परिस्थिती आलेली आहे आणि आता ती देखील यामध्ये सहभाग घेण्यासाठी आलेली आहे. जानकी तिची पिगी बँक घेते. पिगी बँक उघडते. आतमध्ये पैसे असतात. त्यातली फक्त एक 500ची नोट ती उचलते. ओवीचं ते सगळं बोलणं ऐकून सर्वांनाच नवल वाटत असतं. ओवी किती समजदार झाली आहे हे देखील सर्वांना कळत असतं. त्यातले 500 रुपये काढून जानकी म्हणते की बाळा, तुझे सगळे पैसे आम्हाला नको आहेत. फक्त ना आम्ही त्यातले 500 रुपये घेतो. बाकीचे पैसे तुझ्याजवळ राहू दे असं ती सांगते. आता 32,500 रुपये रणदिवे कुटुंबियांकडे झालेले असतात. तर ओवी म्हणते ठीक आहे, त्यातले 500 घ्या. आता उरलेल्या पिगी बँकच्या पैशातून आपण छानपैकी दिवाळी करूया. ओवीचे ते बोलणं ऐकून सर्वांनाच नवल वाटतं. खरंच ओवी किती समजदारपणे बोलते हे सर्वांच्या लक्षात येतं. सर्वजण तिला म्हणतात की हो, आता उरलेल्या पैशातून आपण दिवाळी करूया. आणि मग ती म्हणू लागते आता यातून किती काय काय छान छान आपल्याला दिवाळी करता येईल ना. तर सारंग म्हणतो हो गं बाई, आपल्याला खूप छान दिवाळी करता येईल. एवढीशी आहेस पण किती चुरूचुरू बोलतेस आणि किती गोड बोलतेस ना, अगदी सगळ्याचं मन मोहून घेतेस असं तिला बोलत असतात. तर सुमित्राने प्रश्न उपस्थित केलेला आहे, या 32,000मध्ये काय होऊ शकणार आहे का? त्यावर नाना म्हणतात की तशी ही रक्कम कमीच आहे, पण काहीतरी आपल्याला करता येऊ शकतंय. तेव्हा जानकी म्हणते हो, 32,000 आणि आत्ता ही आपल्या ओवीने दिलेले 500, आपल्याकडं 32,500 रुपये आहेत. ही रक्कम जरी कमी असली तरी एकदम कमी नाही आहे. आपल्याला यातून जो बिझनेस करायचा आहे तो आपण करू शकतो. एवढ्यात सारंग म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, माझ्या मित्राचं किराणा दुकान आहे, मी त्याला बोलून घेतो. तो आपल्याला किराणा माल अगदी कमी दरात आणि उधार देखील देऊ शकेल. सारंगचं हे बोलणं ऐकल्यावर सर्वांनाच खूपच आनंद होतो. कारण आत्ता आपल्याकडे जेवढे पाहिजेत तेवढे पैसे नाही आहेत. पण जर का आपल्याला उधार माल मिळाला तर आपण पाहिजे अशा वस्तू तयार करू शकतो आणि मग उधारीचे पैसे आपण त्यांना देऊ शकतो असं सारंगला सांगण्यात येतं. सारंग म्हणतो काहीच काळजी करू नका, मी त्याला लगेच विचारतो, तो आपल्याला नक्कीच मदत करेल. झालं तर आता रणदिवे कुटुंबाचं ठरलेलं असतं की छानपैकी फराळाचे पदार्थ बनवायचे आणि ते फराळाचे पदार्थ बनवून ते बाहेर जाऊन विकायचे आणि त्यामुळं आपल्याकडं नक्कीच चांगली रक्कम येणार आहे असं सर्वांना विश्वास बसलेला असतो. तर इकडे ऐश्वर्याने तिच्या आई आणि वडिलांसाठी दिवाळीचं गिफ्ट आणलेलं आहे. पहिल्यांदा तिने ते गिफ्ट तिच्या वडिलांना दिलेलं असतं. तिचे वडील तर एकदम खुशच होतात आणि म्हणतात अरे वा, तू गिफ्ट दिलंस म्हणजे काहीतरी भारीच असणार आहे. ऐश्वर्या म्हणते हो, तुमच्यासाठी मी नेहमी भारीच गिफ्ट आणत असते, पण यावेळेस फक्त तुमच्या एकट्यासाठीच नाही तर आईसाठी देखील मी गिफ्ट आणलेलं आहे असं म्हणून ती आईच्या समोर एक बॉक्स धरते आणि म्हणते तुझ्यासाठी मी सुंदर अशी साडी आणलेली आहे. आई म्हणते नको मला तुझी साडी. ऐश्वर्या म्हणते काय झालं? आणि ती बॉक्स उघडते म्हणते तुला ह्याचा रंग आवडला नाही, ह्याचा पॅटर्न आवडला नाही का, काय आवडलं नाही तुला? तेव्हा आई तिला म्हणते मला तुझं वागणं आवडत नाही ऐश्वर्या. तेव्हा लगेच ऐश्वर्याचे वडील म्हणतात हो, शांत बसा, तुम्हाला गिफ्ट दिलं आहे ना तेच नशीब समजा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई, मी खूप चांगल्या मनानं तुझ्यासाठी हे आणलेलं आहे, तुला घ्यायचं आहे का नाही ते सांग. तेव्हा आई तिला समजून सांगायला लागते अगं का असं वागतेस तू? आणि अहो तुम्ही का तिला समजावून सांगत नाहीत? तिनं हे कोणत्या पैशातून आणलेलं आहे तुम्हाला सगळं माहिती आहे ना, मग तुम्ही तिला समजावून सांगायला पाहिजे. अहो हे काम तुम्ही करायला पाहिजे, ते मी करते आणि तरी देखील तुम्ही तिचीच साथ देताय. तेव्हा ऐश्वर्याचे वडील म्हणतात आम्हाला शहाणपणा शिकवण्याची काही गरज नाही आहे, ती जे करते ना ते बरोबर आहे. आई म्हणते तुमच्या याच गोष्टीमुळे तर तुम्ही जेलमध्ये गेला होतात आणि आता तुम्ही मुलीला देखील असंच करून जेलमध्ये पाठवणार की काय असं वाटायला लागलं आहे. तेव्हा तिचे वडील चिडतात आणि म्हणतात तुमचं तोंड जरा बंद ठेवलं तर बरं होईल. तुमच्या मुलीनं तुमच्यासाठी एवढं गिफ्ट आणले ते घ्यायचं सोडून तुम्ही कसलं तत्त्वज्ञान शिकवायला लागलाय. तर ऐश्वर्या देखील तिच्या अंगावर जात म्हणते तुझं तोंड जरा बंद कर आई.
मला वाटते तुझ्यातली ना आता जानकी जागी झालेली आहे आणि ती चुरू बोलायला लागलेली आहे. आई म्हणते, "अगं ऐश्वर्या, आत्ता अजून वेळ आहे जरा सुधारण्याची. थोडं जर का विचार केला ना तर तू सुधरू शकते आणि कशाला तू त्यांना त्रास देते?" ऐश्वर्या म्हणते, "मी? अगं ते मला त्रास देत आहेत. बघितलं ना त्यांनी मला कसं घरातून हाकलून दिलं ते, आणि मी काय त्यांचे पैसे उडवत नाही आहे. त्या घरावर माझा देखील अधिकार आहे. त्यातले पैसे मी उडवते. त्यामुळं तू नाही तो शहाणपणा मला शिकवण्याची काही गरज नाही आहे. तुला ती साडी आवडली आहे का नाही तेवढं सांग, आणि तुला गिफ्ट पाहिजे का नाही तेवढंच सांग." तर वडील देखील म्हणत असतात, "तुमचं तोंड बंद ठेवा ना, तेच चांगलं असतंय. तुम्ही ऐश्वर्याला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. ती जे काय करते ना ते अगदी योग्य करते. त्या लोकांबरोबर असंच वागणं गरजेचं आहे, आणि तुम्ही तिला शिकू नका कोणाबरोबर कसं वागवायचं ते. तुम्हाला हे पटत नसेल तर आत्ताच्या आत्ता आमच्या तोंडाच्या समोरून निघून जा." असं म्हणून त्यांनी कावेरीला चक्क हाकलून दिलेलं आहे. कावेरीला देखील त्यांच्यासमोर थांबण्याची इच्छा नाही आहे. ती देखील निघून गेलेली असते. तरी इकडे ऐश्वर्या म्हणते, "बस आता आज मी मात्र खुश आहे, कारण त्यांची पुरती वाट मी लावून टाकलेली आहे." तेव्हा तिचे वडील म्हणतात, "ऐश्वर्या, तू केलंयस ना तर उत्तमच केलेलं असणार आहे. तू काय काळजी करू नको. तुझ्या सगळ्या गोष्टीमध्ये हा बाप तुझ्या पाठीशी आहे." असं म्हणून तिच्या वाईट गोष्टीसाठी तो तिला पाठिंबा देत असतो. तर इकडे रणदिवे कुटुंबाने आता किराणा मालाचं साहित्य देखील आणलेलं आहे. त्यांचं ठरलं आहे की आता दिवाळीसाठीचा फराळ बनवायचा आणि तो फराळ बाहेर जाऊन विकायचा, आणि त्यासाठी रणदिवे कुटुंब अगदी सज्ज झालेलं आहे. आणि या गोष्टीसाठी नानांनी तर सर्वांना चांगलाच पाठिंबा दिलेला आहे. पण नाना ऋषीला म्हणतात, "अरे हे साहित्य देताना ते तुम्हाला काही म्हणले तर नाहीत ना, पैसे देत नाहीत म्हणून?" तेव्हा ऋषी म्हणतो, "हो, खरं पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की हे रणदिवे कुटुंबीय आपल्याकडे उधार कसं काय मागायला लागलेले आहेत, पण त्यांनी काहीही बोलून दाखवलं नाही. खरं नाना, तुमचीच पुण्याई आहे. त्यांना माहिती आहे की आज नाहीतर उद्या ही लोकं आपल्याला पैसे देणार आहेत, त्यामुळं ते एका शब्दाने देखील वाईट बोलले नाहीत." तेवढ्यात आजी येते आणि म्हणते, "वा, आता काय रणदेव कुटुंबियांवर परिस्थिती आली आहे बघा. आता हे फराळाचे पदार्थ करणार आणि सगळ्या रस्त्याने विकणार." तेव्हा नाना म्हणतात, "तुम्ही तुमचं तोंड जरा बंद ठेवाल का? आम्हाला जे करू वाटतंय ते आम्ही करतोय. तुम्हाला करायला सांगत नाही ना." ते म्हणते, "हो, मला नाही करायला सांगत, पण आता झालं काय? तुमच्या सुनेनं शेवटी तुम्हाला रस्त्यावर आणलं, असंच सिद्ध झालं ना." तेव्हा नाना चिडतात आणि म्हणतात, "तुमचं तोंड बंद ठेवाल तर जरा बरं होईल." तर लगेच सुमित्रा देखील म्हणते, "अहो काय वाईट बोलते ती, खरंच आहे ना. आता रणदेवे कुटुंबांनी काय घराच्या बाहेर जाऊन फराळाचे पदार्थ विकायचेत का? हे कसं दिसतं?" तेव्हा जानकी म्हणते, "दिसण्यापेक्षा देखील आत्ता आपल्यावर काय परिस्थिती आहे ना ते महत्त्वाचं आहे, आणि आपण बाहेर जाऊन काही भीक नाही मागत आहे. आपण कष्टाने कमवतोय, आणि कष्ट करणं कधीही चांगलंच असतं. तुम्हीच सांगितलेलं होतं ना की जो कष्ट करतो त्याच्याकडे लक्ष्मी धावत पळत येत असते. मग आज तुम्ही कष्ट करायला का नको म्हणतायत?" असं ती सुमित्राला म्हणते. खरं तर सुमित्राला तिचं ते म्हणणं पटत असतं, पण ती तिच्या आईच्या सुरातच सूर मिसळून तिचंच बरोबर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर आजी म्हणते, "ठीक आहे, करा बाबांनो, तुम्हाला जे काय करू वाटतंय ना ते करा." तेव्हा नाना चिडतात आणि म्हणतात, "मग तुम्हाला या घरात राहायचं आहे का नाही ते सांगा, का तुम्हाला जायचं आहे तुमच्या ऐश्वर्याकडं?" तेव्हा आजी म्हणते, "मी? नाही नाही बाबा, मला काय करायचं त्या ऐश्वर्याचं. मी आपली या घरात सुखासमाधानानं 2 घास खाते ना तेच माझ्यासाठी बरं आहे." नाना म्हणतात, "बरं आहे ना, मग जरा तोंड देखील तसंच बंद ठेवत जावा." आता सर्वजण जानकीला म्हणत असतात की आम्ही सगळेजण तुझ्या बाजूनं आहोत, तू काहीच काळजी करू नको. तर नाना देखील सर्वांना समजावून सांगत असतात की जानकी जे करते आहे ना ती अगदी योग्यच आहे. कष्टाचा मार्ग हा नेहमी चांगलाच असतो. तो जरा खडतर असतो, पण तो प्रामाणिकपणाचा असतो, आणि कष्टातून येणारा पैसा हा आपल्याजवळ राहतो. अप्रामाणिकपणे कमवलेला पैसा कधीच आपल्याजवळ राहत नाहीत. नाना अगदी जानकीच्या बाजूनं बोलत असतात आणि सांगत असतात की माझी सून जे काय करते ना ती योग्यच करते. मी तिच्या बाजूनं आहे. तर घरातला एक ना एक सदस्य सांगत असतो की जानकी, आम्ही सगळे तुझ्या बाजूनच आहोत. तुला कष्टाचा मार्ग आवडतो ना, आम्हाला देखील कष्टाचा मार्ग आवडतो. आपण छानपैकी फराळाचे पदार्थ बनवूया आणि ते विकूया. तर जानकीची आई देखील म्हणते की जानकी, अगदी मी सुद्धा तुझ्या पाठीशी आहे बरं का. तुला जे काय वाटतंय ना ते सांग, मी सगळं तुझ्यासाठी करायला तयार आहे. तर तेवढ्यात आजी म्हणतात, "हो, आता तुम्ही करणारच ना. तुम्हीच तर ही सगळी परिस्थिती आणली आहे रणदेव कुटुंबावर म्हणल्यावर तुम्ही का करावं लागणार नाही." असं म्हणून तिने जानकीच्या आईचं लगेच तोंड बंद केलेलं असतं. आता सर्वजण सज्ज झालेले आहेत. छानपैकी फराळ बनवायचा आणि तो बाहेर जाऊन विकायचा. घरातला एक ना एक सदस्य कामाला लागलेला आहे. चकल्या, करंज्या, सगळे पदार्थ एक-एक करायला सुरुवात केलेली आहे. आणि आता हे छानपैकी पदार्थ तयार करून त्याचं छान असं पॅकेजिंग करून
आता ते बाहेर विकायला जाणार आहेत आणि ते पदार्थ विकून छान असा नफा मिळवायचा त्यांच्या डोक्यात आहे. आजची रात्र पूर्ण जागून रणदिवे कुटुंबीय सर्व काही फराळाचं साहित्य बनवणार आहेत. घरातला एक ना एक सदस्य काम करतायत. काही जण किचनमध्ये काम करतायत, तर काही जण हॉलमध्ये बसून त्याचं पॅकेजिंग करत आहेत. सर्वजणच कष्ट करतायत. सुमित्राला देखील जानकीचं पटतंय की जानकीनं जो पर्याय निवडलेला आहे तो कष्टाचा आणि खडतर असला तरी तो योग्य आहे हे मात्र तिला माहिती असतंय. सर्वजणच आता कष्ट करत आहेत, काम करत आहेत आणि जागरण होतंय त्यासाठी जानकीने सर्वांसाठी चहा देखील बनवलेला आहे. अगदी छानपैकी गाणे म्हणत, गप्पा मारत सर्वांनी फराळाचे पदार्थ बनवायला घेतलेले आहेत आणि आता फराळाचे पदार्थ बनवून देखील झालेले आहेत. छानपैकी त्यांचं पॅकिंग देखील करण्यात आलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सर्वजण उठतात तेव्हा जानकीने अगोदर देवाचं दर्शन घेतलेलं आहे. देवाकडे तिने आशीर्वाद मागितला आहे की आम्ही जे काय करतोय त्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला बळ दे. आम्ही कष्टाचा मार्ग निवडलेला आहे, त्यासाठी आम्हाला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, असं ती देवाला सांगत आहे. आणि आता जानकीने देवाचा आशीर्वाद घेऊन सर्व फराळाचे पदार्थाचे पॅकेट तयार केलेले बॉक्स उचलून आता सर्वजण बाहेर जाऊ लागत असतात. नाना तेथेच असतात. नानांचा आशीर्वाद जानकी, ऋषी आणि सर्वांनीच घेतलेला आहे. नानाने देखील भरभरून आशीर्वाद देत म्हणलेलं आहे, तुमचा मार्ग योग्य आहे, लढा, बिनधास्त लढा. आणि ऋषी देखील म्हणतो, हो आता थांबायचं नाही, आता आपण सगळ्यांनी लढायचं आहे, असं म्हणून आशीर्वाद घेऊन सर्वजण आता बाहेर पडत आहेत. नानांना आपल्या मुलाविषयी खूपच चांगलं वाटतंय, कारण त्यांचा पर्याय जो आहे तो अतिशय योग्य आहे. कष्टाचा मार्ग खडतर असला तरी देखील तो खूपच चांगला असतो, असं नानांनी सर्वांना समजावून सांगितलेलं आहे. आता बाहेर पडा आणि फराळाचा एक ना एक पदार्थ विकून टाका, असं नाना सांगतायत. ठरल्याप्रमाणे सर्वजण आता एक एक बॉक्स उचलून बाहेर चाललेले आहेत. नानाने त्यांना सांगितलंय की अगदी शांतपणे आणि व्यवस्थित विक्री करा. जानकी म्हणते, नाना काहीच काळजी करू नका, आम्ही अगदी व्यवस्थितपणे सगळी विक्री करणार आहोत. तर या सगळ्यांसाठी ओवीने देखील सर्वांना बेस्ट लक दिलेला आहे. ओवी सांगते की आज आपला छान असा बिझनेस होणार आहे, असं माझं मन म्हणतंय. लगेच सौमित्र तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, हो क्यूट राजकुमारी, तुला सगळं माहीत असतंय. आणि ऋषी देखील तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, आज मी छानपैकी तुला काय आणू ते सांग. तेव्हा ती म्हणते, माझ्यासाठी काजू कतली घेऊन ये. ऋषी म्हणतो, अगदी लगेच मी तुझ्यासाठी रात्रीच काजू कतली घेऊन येतो. आता सर्वजण बाहेर पडत आहेत. जानकीने देखील सर्वांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. जानकी म्हणते, आज संध्याकाळपर्यंत आपले सगळे पदार्थ विकलेले असणार आणि आपल्याकडे छान पैसे देखील आलेले असणार. तर ही गोष्ट मास्कमॅनपर्यंत पोहोचलेली आहे. मास्कमॅन चिडलेला आहे आणि त्याने ऐश्वर्याला फोन लावलेला आहे. ऐश्वर्याला तो म्हणतोय की तू झोपली आहेस का काय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय झालं. तो म्हणतो, तू झोपूनच राहा आणि अशी झोपेतच राहा आणि आपण जिंकणार आहे मन. ऐश्वर्या म्हणते, असं कोड्यात बोलण्याची काही गरज नाही आहे, काय झालं ते फक्त सांगा. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, तुझी जानकी काय करते तुला माहिती आहे का. तेव्हा ती म्हणते, मला सगळं माहिती आहे, माझी माणसं तिथे आहेत आणि मला एक ना एक खबर तिथली पोचते. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, तुझी माणसं तिकडं झोपलेत, मग तिकडं काय चाललंय तुला माहिती नाही. जानकीने नवीन बिझनेस सुरू केलेला आहे फराळाचा आणि आता तो बिझनेस खूप ती वाढवणार आहे आणि त्यातून खूप चांगले पैसे मिळवणार आहे आणि ते फराळाचे पदार्थ ती आता गावात विकणार आहे. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो, कारण ही न्यूज ऐश्वर्यापर्यंत आलेली नसते. मास्कमॅन म्हणतो, समजलं का आता काय झालं ते. ऐश्वर्या म्हणते, हो म्हणजे मला ही बातमी नाही कळलेली, पण मी यावर काहीतरी उपाय करणार आहे. तेव्हा चिडलेला मास्कमॅन म्हणतो, म्हणजे आता मी बातमी दिल्यावर तुला कळलं नाही. ती म्हणते, हो पण काय झालं. तो म्हणतो, आता ती बघ जानकी काय करणार आहे, तू अशीच राहा झोपेत आणि ती जानकी तुझ्या पुढं निघून जाणार आहे. ती म्हणते, पण ही बातमी तुला कोणी दिली ते सांगितलं नाही. मास्कमॅन म्हणतो, कोणी का देणार, तुला काय करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू जानकीला अडवलं नाहीस तर मी तुला भिकारी बनवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणून मास्कमॅनने फोन बंद केलेला असतो. तेवढ्यात तिचे ऐश्वर्याचे वडील आलेले असतात आणि विचारतात काय झाले. तेव्हा ती सगळं सांगते की जानकीनं फराळाचे पदार्थ बनवलेत आणि ती गावात विकण्यासाठी जात आहे. तेव्हा ऐश्वर्याचे वडील म्हणतात की आत्ताच्या आत्ता माझी माणसं 2 हाताखाली घे आणि तू जा आणि त्यांचा सगळा डाव विस्कटून लाव आणि ते काय करतायत ते बघ. लगेच ऐश्वर्याने 2 माणसं घेऊन ती जानकी ज्या ठिकाणी माल विकते त्या ठिकाणी चाललेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जानकी ज्या ठिकाणी सर्व काही फराळाचे पदार्थ विकत आहे तेथे ऐश्वर्या पोहोचलेली आहे. ती पाहते की रणदिवे कुटुंबीय अगदी हातात हात घालून सर्व फराळ विकत आहेत आणि त्यांची विक्री देखील खूप चांगली होते. आणि आता ऐश्वर्याने त्यासाठी डाव केला आहे. तिने तिचे काही माणसं त्याच्यात पाठवलेले आहेत
आणि ते म्हणतायत की या चिवड्यामध्ये माती आहे, या चकलीमध्ये खडे आहेत, असं बरंच काही म्हणू लागलेले आहेत. आणि असं करत करत त्यांनी जानकीचा तो फराळाचा पदार्थाचा जो मंडप आहे तो उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा सौमित्र, सारंग आणि ऋषी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा ते गुंड देखील त्यांच्या अंगावर जात आहेत आणि आता तेथे तुफान हाणामारी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्या गुंडांनी यांचा मांडव खाली पाडलेला आहे आणि फराळाचे पदार्थ देखील खाली पाडलेले आहेत. तेव्हा जानकी चांगली चिडलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या सगळ्या गोष्टीला जानकी कसं उत्तर देणार ते आपल्याला उद्याच्या भागामध्येच पाहता येणार आहे. जानकी, ऋषी, सारंग, सौमित्र आता ऐश्वर्याच्या गुंडांची चांगलीच धुलाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता जर का ऐश्वर्या यामध्ये पडली तर ऐश्वर्याची देखील चांगलीच धुलाई होणार आहे. पण ऐश्वर्या मात्र भित्री आहे आणि पळपुटी आहे. ती काही थांबणार नाही, ती पळून जाईल. मात्र तिच्या गुंडांची चांगलीच धुलाई झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.